स्वयंपाकघरामध्ये आपल्या माता भगिनी काम करत असतात. स्वयंपाक बनवत असताना जर काय भाजलं पोळलं अशा वेळेस आपण काही घरामध्ये औषधं वगैरे ठेवलेले नसतात, तर छोटे छोटे घरगुती उपाय करून जो होणारा त्रास आहे तो थांबवू शकतो. आपल्या घरामध्ये कुठे कुंडीमध्ये वर लावलेली कोरफड असते, कोरफडचा एक तुकडा तोडला, पान आहे ते कापलं, ज्या ठिकाणी तुम्हाला भाजलेला आहे पोळलेला आहे त्याच्यावर जर ते गर लावला त्याचा, तर थंड पडतं आणि त्वरित आराम भेटतो. बरं, कोरफड नसेल तर त्या घरामध्ये बटाट असतं, बटाट कापलं, थोडी चकती काढून ती जर घासली तर याने तुमची होणारी जी आग आहे, दाह आहे, हा कमी होतो. पिकलेली केळीसुद्धा भाजलेल्या पोळलेल्या ठिकाणी जर तुम्ही लावली, लेप दिला, तर यानेही थंड वाटतं. जे होणारा दाह आहे, आग आहे, ही कमी होते. खूप छोटे छोटे असे घरगुती उपाय करून आपण बऱ्यापैकी निरोगी आनंदी राहू शकतो. ग्रामीण भागातील लोक असतात, तर त्या लोकांसाठी सुद्धा आंब्याची जी पिकून किंवा सुकून पडले जी खाली पानं असतात, ही 4-5 पान घेऊन जर जाळली, ह्यांची जी राख आहे, ही राख जर लोण्यामध्ये मिक्स करून जर लावली, तर ज्या ठिकाणी भाजलेलं आहे, पोळलेलं आहे, यावर खूप छान फायदा होतो. छोटे छोटे असे घरगुती उपाय करून आपण नेहमी निरोगी आनंदी राहू शकतो.